नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. बाई तुझं ग जगणं ही थीम घेऊन पुन्हा एकदा आम्ही आलोय मॅक्स सुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. बाई तुझं ग जगणं या थीमबद्दल, या थीमवर आधारित आपल्या कविता सादर करण्यासाठी नाशिकच्या 3 कवयित्री या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. शुभांगी पाटील, सविता पोतार आणि रंजना पुरा. कवी संमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या पुढ्यात गुरुराज गर्दे यांची कविता ठेवते, जी बाई तुझं ग जगणं याच्याशी आपली नाळ जोडते. कसं जमतं ग तुला, कसं जमतं ग तुला एकांत क्षणी प्रेयसी होणं, निवांत क्षणी सखी होणं, अपयशाच्या क्षणी आई होणं आणि यशाच्या क्षणी सहचारिणी होणं. किती बदलतेस भूमिका, किती बदलतेस भूमिका, किती वेळा, कशा, कसं जमतं ग तुला. भूक लागली असता भाकरी होणं, स्पर्श हवा असता रेशीम होणं, गंध हवा असता मोगरा होणं आणि तहान लागली असता पाऊस होणं. कसं कळतं ग तुला मला काय हवंय, केव्हा आणि कसं, आणि जमतं तरी कसं असं भाकरी, रेशीम आणि मोगरा होणं किंवा पाऊस होऊन कोसळणं. मला जेव्हा हवं तेव्हा, मला जसं हवं तसं. मी मात्र गृहीत धरतो मला हव्या त्या वेळी हव्या त्या रूपात तू असशील हे. तुला बायको नावाचं लेबल लावतो आणि बायकोने असंच असलं पाहिजे हे मानतच जातो मनोमन. माझं हे मानणं, माझी ही गृहीत, माझ्या ह्या अपेक्षा त्याही तू स्वीकारतेस मनोमन आणि वागतेच हे सार सार पूर्ण करण्यासाठी. कितीही ओझं वाटलं, कितीही त्रास झाला तरी तो मला जाणवू न देता हे सार सार जगणं कसं जमतं ग तुला, कसं जमतं ग तुला. तर या कवितेने आपण या कवी संमेलनाची सुरुवात करूया. आणि शुभांगी पाटील हा नाशिक जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला एक गातागळा. इगतपुरी जिल्हा नाशिक येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा खडकेत येथे त्या अधीक्षिका आहेत. समिधा नावाचा त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे. अर्थपूर्ण रचना आणि इथल्या शेवटच्या माणसाच्या काळजात घर करण्याची किमया त्यांच्या वाणीत आहे. तर शुभांगी पाटील यांना मी इथे निमंत्रित करते त्यांची पहिली कविता बाई ही घेऊन. शुभांगी पाटील. नमस्कार. मी माझी रचना सादर करते. रचनेचं नाव आहे बाई. या कवितेला अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रात वेड लावलं. ती कविता तुमच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होतोय. तर कविता. येत भरून आभाळ पण कोसळत नाही, असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. येत भरून आभाळ पण कोसळत नाही, असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. किती सोसते झेलते मनावरचा हा भार, तरी हास्याचे तोरण बांधे सजवते दार. तडा गेलेल्या भिंती पण ढासळत नाही, असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. तिच्या पदराला येतो अन्नपूर्णेचा सुवास, कुजलेल्या स्वप्नांचा पण येत नाही वास. चुली पुढं राहून
चुली पुढं राहून इच्छा वितळत नाही. असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. तिच्या घामाचं शिंपण अंगणात होतो सडा. सुख दुःखात भिजतो डोळा भरलेला कडा. डोळा भरल्या विहिरी, डोळा भरल्या विहिरी पण ओसंडत नाही. असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. कशी सोडून माहेर बघा सासरी लमते. कशी सोडून माहेर बघा सासरी रमते. जणू करून चौकट दारी तुळस रुजते. जणू करून चौकट दारी तुळस रुजते. किती साठते साचते, किती साठते साचते बाई खळाळत नाही. असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. येत भरून आभाळ पण कोसळत नाही. असा उंबारा दुःखाला रोज लावते ग बाई. बापरे शुभांगी, अगदी मन हळवं हळवं करून टाकलं, कातर कातर करून टाकलं आणि आईची माया आठवायला लागली. येत भरून आभाळ पण कोसळत नाही, असा उंबरा दुःखाला रोज लावते ग बाई. किती अर्थपूर्ण शब्द आहेत आणि ऐकताना खरंच सांगते अंगावर शहारा येत होता. कवितेची ही शक्ती असते, शब्दात ही शक्ती असते आणि निश्चितच तुझ्या शब्दात ती शक्ती आहे. सुंदर, अतिशय सुरेख अशी कविता तू सादर केलीस. यानंतर पुढची कवयित्री आहे सविता पोद्दार. 30 वर्षांपासून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहे. विनोदी लेखनाकडे त्यांचा विशेष कल आहे. सदू आणि स्वातंत्र्य दिन हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित आहे आणि विविध दैनिकात त्या सातत्याने लेखन करत असतात. तर अशा सविता पोद्दार यांची कविता बाई तुझा ग जगणं ही त्यांनी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. सविता पोद्दार. नमस्कार. आताच शुभांगीताईंची खूप सुंदर अशी कविता आपण ऐकली. मी माझ्या कवितेकडे वळते. कवितेचं नाव आहे बाई तुझं ग जगणं. बाई तुझं ग जगणं जसा डोंबाऱ्याचा खेळ. बाई तुझं ग जगणं जसा डोंबाऱ्याचा खेळ. उंच दोरीवर चाले जरा सांभाळ ग तोल. उंच दोरीवर चाले जरा सांभाळ ग तोल. विस्तारल्या आकाशाचा घ्यावा कवेत पसारा. विस्तारल्या आकाशाचा घ्यावा कवेत पसारा. तसा सावरून धरते नात्यांचा तोल सारा. तसा सावरून धरते नात्यांचा तोल सारा. कधी कुणाच्या मदतीची नाही धरली तू आस. कधी कुणाच्या मदतीची नाही धरली तू आस. वाटून चांदणे साऱ्यांना तू होशी अवसेची रात. वाटून चांदणे साऱ्यांना तू होशी अवसेची रात. तुझ्या असण्याने महाल भासे झोपडी चंद्रमौळी. तुझ्या असण्याने महाल भासे झोपडी चंद्रमौळी. तरी सदाचीच फरपट लिहिलेली तुझ्या भाळी. तरी सदाचीच फरपट लिहिलेली तुझ्या भाळी. तरी सदाचीच फरपट लिहिलेली तुझ्या भाळी. धन्यवाद. क्या बात है सविता. बाई तुझं ग जगणं जसा डोंबाराचं खेळ. उंच दोरीवर चाले जरा सांभाळ ग तोल. असा हयातभर तोल सांभाळत, तिला साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळत पुढे मार्गक्रमण करावं लागतं. सुंदर आशय असणारी सविता पोद्दार यांची ही कविता होती. यानंतर आपण जाऊया
रंजना बोरा यांच्याकडे. त्यापूर्वी रंजना बोरा यांचा मी परिचय करून देईन. मनोरंजन नावाने त्या ओळखल्या जातात. त्यानंतर सूत्रसंचालन या क्षेत्रात एक नावाजलेलं नाव म्हणजे रंजना बोरा. अभिनय आणि लेखन याची विशेष आवड आणि रुची त्यांना आहे. आकाश चांदणी, मनोरंजन हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. माणसं जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि त्या बोलतात तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं खूपदा. तर रंजना बोरा यांना मी त्यांची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करते. त्यांची आजची नारी ही कविता त्यांनी सादर करावी. रंजनाताई, स्वागत. नमस्कार. बाई तुझं ग जगणं जणू प्रतिभेने तरणं, नेहमी काहीतरी वेगळे करणे म्हणजे चाणक्य बुद्धिवादी प्रतिभा. तर अशा सन्माननीय प्रतिभा मॅमना धन्यवाद. नमस्कार, मी सौ रंजना महेंद्र बोरा. माझ्या कवितेचं नाव आहे आजची नारी. आहे जगत जननी दिव्य ती आजची नारी, आहे जगत जननी दिव्य ती आजची नारी. दशभुजाधारी दुर्गा बने जिजाऊ संस्कारी, रणांगणी गाजे नारी, रणांगणी गाजे नारी. गेली चंद्रावर आज, गेली चंद्रावर आज. वायुदल नौदल ही चकाकतो कर्मकाज, चकाकतो कर्मगाज. चूल आणि मुलातून पडे बाहेर वनिता, चूल आणि मुलातून पडे बाहेर वनिता. बने सक्षम सबला वाहे कर्तृत्व सरिता, बने सक्षम सबला वाहे कर्तृत्व सरिता. उंबरठा मर्यादेचा टाक जपून पावलं, उंबरठा मर्यादेचा टाक जपून पावलं. होऊ दे विश्वभरात स्त्रीची संस्कार चाहूल. आहे घराची गृहिणी लेक सुन आई आजी, आहे घराची गृहिणी लेक सुन आई आजी. सहनशीलता अंगी संसारात मारेबाजी, सहनशीलता अंगी संसारात मारेबाजी. लज्जा आभूषण तिचे जपे सौभाग्य बंधन, भारी रक्तवर्ण कुंकू बाई पण ते कंचन. नर मिरवतो खूप नारी विना तो अपूर्ण, नर मिरवतो खूप नारी विना तो अपूर्ण. दोहोंमुळे चालतो रथ संसाराचा पूर्ण, दोहोंमुळे चालतोय रथ संसाराचा पूर्ण. नारी आदी आणि अंत तीच ब्रह्मांड चालवी, नारी आदी आणि अंत तीच ब्रह्मांड चालवी. सृजनता जपणूक कुठे अंकुर पालवी. करू शक्तीचा जागर बनू पवित्र चंदन, करू शक्तीचा जागर बनू पवित्र चंदन. केले साऊने साक्षर साऱ्या स्त्रियांना वंदन, केले साऊने साक्षर साऱ्या स्त्रियांना वंदन. धन्यवाद. क्या बात है. आजची नारी ही कविता आपण सादर केली. नारी आदी अन अंत तिचं ब्रह्मांड चालवी, सृजनता जपणूक फुटे अंकुर पालवी. सुंदरशा ओळी आपण सादर केल्यात रंजनाताई. यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत गात्या गळ्याची कवयित्री, अर्थपूर्ण रचना लिहिणारी शुभांगी पाटील यांच्याकडे. आणि त्यांची पुढची कविता ऐकूया आपण. बंध कर सैल माझे मजसी जाऊ देना, हे शीर्षक आहे त्यांच्या कवितेचं. मी निमंत्रित करते शुभांगी पाटील. एक नवीन कविता सादर करते ही नवीनच कविता आहे. बंध कर सैल माझे मजसी जाऊ देना, उडायसे वाटे मना पंख माझे देना. बंध कर सैल माझे, कारे माझे बांधले तू स्वप्न तुझ्या दारी. घेऊ कैसी सांग मला ती गगन भरारी. किरण आशेचा जरा, किरण आशेचा जरा मला पाहू देना. उडाय
असे वाटे मना पंख माझे देना बंध कर सैल माझे सोनियाचा सख्या तुझा मला नको पिंजरा पैठणीच्या पदराचा मोर नको नाचरा मुक्त श्वास घेता जरा मुक्त श्वास घेता जरा मला गाऊ देना उडायसे वाटे मना पंख माझे देना बंध कर सैल माझे या भुक्या मनास नको भाकरीचा घास डोईवरच्या सूर्याला सावलीची आस डोईवरच्या सूर्याला सावलीची आस माझे मला रितेपण माझे मला रितेपण असे राहू देना उडायसे वाटे मना पंख माझे देना बंध कर सैल माझे मजसी जाऊ देना उडायसे वाटे मना पंख माझे देना पंख माझे देना पंख माझे देना. धन्यवाद. वा, मस्त. यावसे वाटे म्हणा पंख मला माझे देना. काय सुंदर आहे हे. यानंतर हाच धागा पुढे नेत सविता पोतार यांना मी निमंत्रित करते पुढच्या कवितेसाठी. सविता. खूप सुरेख कविता होती. नारीला अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये मांडलं आहे. कवी हनुमंत चांदगुडे म्हणतात, स्त्रीत्वाला जो मांडू शकतो एवढा मोठा मी पण नाही. स्त्रीत्वाला जो मांडू शकतो एवढा मोठा मी पण नाही. नारी म्हणजे अखंड शक्ती, कण तिचे मी अवघे काही. नारी म्हणजे अखंड शक्ती, कण तिचे मी अवघे काही. हे कवी हनुमंत चांदगुडे आपल्या कवितेत म्हणतात. आणि खरंच आहे, स्त्रीला अनेक कवितांमध्ये बद्ध केलेलं आहे, तरी ती अवघविश्व व्यापून उरणारी आहे. आणि अशीच एक पुढची कविता मी काही कवितेचे कण या माझ्या कवितेतून सादर करते आहे. कवितेचं नाव आहे बाई. बाई, टाकलीस तू चुलीची फुंकणी आणि घेतलीस हातात लेखणी. बाई, टाकलीस तू चुलीची फुंकणी आणि घेतलीस हातात लेखणी, पण अजूनही कमी झाली नाही तुझ्या मनातल्या निखाऱ्याची धग, चूल गेली तरीही. पण अजूनही कमी झाली नाही तुझ्या मनातल्या निखाऱ्याची धग, चूल गेली तरीही. चूल गेली तरीही आहेतच अजून निखारे, तसेच पेटलेले रसरस्ते तुझ्या मनात. बाई, केलीस तू पादाक्रांत अनेक शिखरे आणि पोचलीस जरी चंद्रावर. बाई, केलीस तू पादाक्रांत अनेक शिखरे आणि पोचलीस जरी चंद्रावर, तरीही अडखळतेच ना पाऊल तुझे अजूनही घराबाहेर पडताना उंबरठ्यावर. तरी अडखळतेच ना पाऊल तुझे अजूनही घराबाहेर पडताना उंबरठ्यावर. कितीही पसरवले जरी तुझ्या वाटेवर काटे, कितीही पसरवले जरी तुझ्या वाटेवर काटे, तरीही पेलत असतेसच ना तू इतरांच्या अपेक्षांचे ओझे. तरीही पेलत असतेसच ना तू इतरांच्या अपेक्षांचे ओझे. तू असली सोबत तेव्हा कळत नसते तुझी किंमत. तू असली सोबत तेव्हा कळत नसते तुझी किंमत. आणि तुझ्या वाचून घर जेव्हा होते रिते, तेव्हा समजते घराला बांधून ठेवणारी तूच असतेस साऱ्यांची हिंमत. घराला बांधून ठेवणारी तूच असतेस साऱ्यांची हिंमत.
धन्यवाद. मस्त सुरेख. मस्त. घराला बांधून ठेवणारी तूच असते साऱ्यांची हिंमत. घराला बांधून ठेवणारी तूच असते साऱ्यांची हिंमत. संदीप खरेंच्या ओळी आठवल्या मला. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो वगैरे. ती कविता आहे, त्याच्याशी नाळ जोडणारी ही कविता वाटली मला. बाईच्या मार्गात अडथळे जरी आले, काटे जरी पेरले कुणी, तरी त्या अडचणींना ती सामोरी जाते. कारण जिद्द तिच्यात अंगभूत असते. ती अष्टपैलू आहे, ती अष्टावधानी आहे, तिला लढायला आवडतं. ती सहनशील आहे, तेवढी संयमशील आहे. ती लढणारी आहे, ती लढवही आहे. आणि असंच काहीस दिलीप पांढरपट्टे त्यांच्या गझलेत म्हणतात. मला ती गझल खूप आवडते. आपण आपल्या कविता तर इथे सादर करतच आहोत, परंतु या कवितांशी नाळ जोडणाऱ्या, नाते सांगणाऱ्या इतर कवी आणि कवयित्रींच्या कविता आहेत, त्याही इथे मध्ये पेरायला मला आवडतील. आणि तुम्ही संदर्भ दिले तर उत्तमच. आपल्या साहित्यावर नितांत प्रेम असतंच, परंतु जे जे छान आहे, जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, तेही स्वीकारायला काय हरकत आहे. तर दिलीप पांढरपट्टे सरांची जगायला बळ देणारी, ताठकणा ठेवायला लावणारी अशी ही कविता आहे, गझल आहे. ती तुमच्या पुढ्यात ठेवते आणि मग आपण पुन्हा रंजना बोरा यांच्याकडे जाऊया. दिलीप पांढरपट्टे म्हणतात, उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. आयुष्य ही पणाला लावून टाकले मी. आयुष्य ही पणाला लावून टाकले मी. प्रेमा समान मोठा दुसरा जुगार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. संन्यस्त मी असा की सुखदुःख एक झाले. संन्यस्त मी असा की सुखदुःख एक झाले. माझ्या मनात आता कसला विखार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. इथल्या कणा मनातून घुमतील सूर माझे. इथल्या कणा मनातून घुमतील सूर माझे. संपेल जन्म माझा मी संपणार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. आणि शेवटचा शेर आहे, धोका मला जरीही. म्हणजे सविता, आता तुम्ही जे म्हणालात ना की रस्ता कितीही पसरवलेत जरी तुझ्या वाटेवर काटे, त्याच्याशीच नातं जोडणाऱ्या ओळी आहेत. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा. मागे फिरावयाचा माझा विचार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. यानंतर खूप सुंदर, बढिया, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. दिलीप आणि पांढरपट्टे तुम्ही बोलता ते जास्त सुंदर वाटतं. असं बोलता येत नाही आम्हाला. रंजनाताई, मी तुम्हाला निमंत्रित करते पुढची कविता घेऊन. तेव्हा माझ्या कवितेचं शीर्षक आहे, बाई पण भारी देवा. लेक दुहिता ईश्वर झुके चरणात माथा. लेक दुहिता ईश्वर झुके चरणात माथा. पत्नी लक्ष्मी अवतार काय लिहू तिची गाथा. काय लिहू तिची गाथा. औदार्याचे मूर्ती रूप. औदार्याचे मूर्ती रूप. देते नात्याला महत्व. देते नात्याला महत्व. ताई आई नाना रूप. ताई आई नाना रूप. जीवापाड जपे सत्व. जीवापाड जपे सत्व. किती भूमिकेत दिसे. किती भूमिकेत दिसे. अन्नपूर्णा देवी नारी. अन्नपूर्णा देवी नारी. संस्काराचे विद्यापीठ. संस्काराचे विद्यापीठ. समर्पण तिचे भारी. समर्पण तिचे भारी. रूपे विविध नारीची. लेक मातृत्वाचे लेणे. रूपे विविध नारीची. लेक मातृत्वाचे लेणे. वंशवेल वाचवूया जपू दातृत्वाचे देणे. वंशवेल वाचवूया जपू दातृत्वाचे देणे. जिथे नांदे माणुसकी नारी पूजनते संस्कृती. जिथे नांदे माणुसकी नारी पूजनते संस्कृती. तिथे वसतो श्रीराम करे साह्य प्रकृती.
तिथे वसतो श्रीराम, करे साह्य प्रकृती. आता जगात गरज सदाचार पेरणीची. आता जगात गरज सदाचार पेरणीची. फक्त पेरावे संस्कार, फक्त पेरावे संस्कार. ऐकू हाक धरणीची, ऐकू हाक धरणीची. बाईपण भारी देवा, बाईपण भारी देवा. आहे सहिष्णुता हाती. पराक्रमी वीरांगणा सांभाळते सर्व नाती. पराक्रमी वीरांगणा सांभाळते सर्व नाती. धन्यवाद. बाई पण भारी देवा या आशयाची कविता आपण सादर केली. किती भूमिकेत दिसे अन्नपूर्णा देवी नारी. संस्काराचे विद्यापीठ समर्पण तिचे भारी. खरंच किती जबाबदाऱ्या लिलया पेलते ना बाई. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना कितीतरी भूमिका वठवत जाते, यशस्वी करत जाते, मागे हटत नाही. आणि तिच्या ह्या भूमिका, तिची ही रूप मांडणारी एक कविता तुमच्या पुढ्यात समारोपाच्या या क्षणी ठेवते. नकळता अशी मी. माझी कविता. नकळता अशी मी मला भासते, दुखाच्या क्षणीही उगा हासते. नकळता अशी मी मला भासते, दुखाच्या क्षणीही उगा हासते. हे हासू माझे न माझ्याच साठी, हे हासू माझे न माझ्याच साठी. बावरी पिलावळ जी माझ्या पाठी. पती दीर नणदेला सांभाळते, दुखाच्या क्षणीही उगा हासते. नकळता अशी मी मला भासते, दुखाच्या क्षणीही उगा हासते. सदा वावरी मी त्यांच्याच पास, सदा वावरी मी त्यांच्याच पास. त्यांच्या सुखाचा मला हव्यास. स्वर्ग स्वर्गच माझ्या घरा पाहते, स्वर्गच माझ्या घरा पाहते. दुखाच्या क्षणीही उगा हासते. नकळता अशी मी मला भासते. तोडून पाश हे युगांचे, तोडून पाश हे युगांचे. आता मी लढते आले भान माझे. दुखाच्या स्वतःला नव्याने पुन्हा शोधते, स्वतःला नव्याने पुन्हा शोधते. नकळता अशी मी मला भासते. बाहूत माझ्या भरले बळ, चित्तात उठली अशी घालमेल. सिद्ध करण्या स्वत्वास गोंजारते. दुखाच्या क्षणीही उगा हासते. नकळता अशी मी मला भासते, दुखाच्या क्षणीही उगा हासते. शेवटच्या ओळी. होते प्रतिभा कधी कल्पना मी. प्रतिभा पाटील, कल्पना चावला. होते प्रतिभा कधी कल्पना मी. होते बहिणा अनबाय सावित्री. शूर शिवबाला जिजाऊ जो जावते. दुखाच्या क्षणीही उगा हासते. नकळता अशी मी मला भासते. नकळता अशी मी मला भासते. नकळता अशी मी मला भासते. तर मैत्रिणींनो, एकदम खूप सुंदर, खूप सुंदर. बढिया ताई. धन्यवाद. बहुत तर बढिया. ह्या होत्या खूप सुंदर. खूप सुंदर. सविता आणि रंजना. जगणं ही थीम
आजच्या कविता ठेवलेल्या तुमचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अनुभवायला ऐकायला नक्की आवडेल. आणि पुन्हा एकदा नवीन भाग घेऊन येऊया, एक वेगळी थीम घेऊन येऊया मॅक्स वुमनवर. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार सर्व टीमचे